पुणे जमीन घोटाळा प्रकरणी दाखल केलेल्या एफआयआर मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मुलाचं नाव का नाही असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला केला। दरम्यान या प्रकरणी आमचा तपास सुरू असल्याची भूमिका पुणे पोलिसांनी मांडली आहे। जमीन प्रकरणातील मुख्य आरोपी शीतल तेजवानीनं अटकपूर्व जामीन अर्जाच्या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला हा सवाल केलेला आहे। मीडिया कंपनीमध्ये 99% भागीदारी असूनही एफआयआर मध्ये पार्थ पवारांचं नाव का नाही हा सवाल अजूनही अनुत्तरित आहे आणि हाच सवाल हायकोर्टानं राज्य सरकारला देखील विचारलेला आहे। दरम्यान मुंढवा जमीन प्रकरणी योग्य ती चौकशी होईल आणि यात कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न नसल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आहे। मुंबई हायकोर्टाने काय म्हटलेलं आहे मी ऐकलेलं नाही, कारण आपण बघितलं, मी आता कार्यक्रमात होतो, पण जे काही कोर्टाने विचारलेलं आहे त्या संदर्भात योग्य उत्तर हे कोर्टामध्ये सबमिट केलं जाईल। कारण पहिल्या दिवशीपासून सरकारची भूमिका कोणालाही वाचवायचं नाही आहे, जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होणार आहे। त्यामुळे या संदर्भात आत्तापर्यंत केलेली कारवाई आणि पुढे काय कारवाई होणार आहे याची सगळी माहिती ही आम्ही माननीय उच्च न्यायालयाला देऊ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।